हॅलो 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 बहुत बिजी बिजी गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन फुले कुणीही भांडू नका कदम पांचाळ पाटील भोपर अनेक चिंतामणी आरे गावच रत्न झालं कोकण कलाभूषण आरे गावच रत्न झालं कोकण कलाभूषण परशुरामाने दाविल हुआ परशुरामाने दाविल आम्हा कोकणाचं दर्शन संगीताचे बादशाह पाटील कमल सूत महान संगीताचे बादशाह पाटील कमल सूत महान अडतल चिंतामणी बुवा कोकर भजनाची शान पहाडी आवाजाचे बादशाह बुवा से जय राम पहाडी आवाजाचे बादशाह बुवा से जय राम काव्य कसं करावं बुवा काव्य कसं करावं शिकविल काशी रामान हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद। या ठिकाणी मिरवेलवाडी ग्रामस्थ त्याचप्रमाणे आदरणीय विटू हडकर मित्रमंडळ आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये थाटामाटामध्ये पार पडतो आणि या दत्त जन्मोत्सवाच्या दिनानिमित्ताने आज या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण साक्षात कलियुगाची देवता म्हणून आपण श्रीपाद श्री वल्लभ दत्तगुरूंची ही भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हा दोन्ही बुवांना मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी परेल मुंबई त्याचप्रमाणे आजच्या या आमने सामने भजन वारीच्या सामन्यासाठी प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लावले ते म्हणजे आमचे मित्र आदरणीय बुवा श्री चंद्रकांत जाधव बुवा ओम साई लीला प्रासादिक भजन मंडळ भांडूप मुंबई आम्हा दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीनं मी या मिरवेलवाडी ग्रामस्थ तसेच आदरणीय विटू हडकर मित्र मंडळ या दोघांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला दोन्ही बुवांना जी सुवर्ण संधी दिली ते म्हणजे आमचे हितचिंतक आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबू भोसले
त्यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी माता भगिनी आहेत, त्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानना चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेऊन इथली स्थान देवता, इथली रंग देवता आणि या गावची ग्रामदेवता यांचे आशीर्वाद घेऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायण यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांची मातृदेवता पितृदेवता यांना वंदन करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजा शिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून मासाहेबाई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या आमने सामने बारीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। टायमिंग झालं। प्रथमतः बघा या ठिकाणी सर्व तुम्हा जमलेल्या ग्रामस्थांचे आशीर्वाद घेऊन प्रथमतः ज्याप्रमाणे आज साक्षात दत्तगुरूंची भजनरूपी सेवा करायची आहे। आज जोडीवालो पण माझं तसोचा पोचलेलो, त्यामुळे कमी तो काही पडणार नाही। पडलो तर आपली माझी गळ काढून कमी पडलो तर, पण तो गाण्याच्या बाबतीत तो हात धरतो नाही, हात धरल्यानंतर वातात, बाकी कोण हात धरतो नाही। पण अतिशय हुशार बुवा आहेत, कारण बुवा म्हणा मी म्हणा आज हेमंत उट्यात बुवांना पकवासात करतायत। जरा जोरदार टाळ्या आमच्या हेमंत उट्यांसाठी झाल्या पाहिजेत, कारण आज आम्ही कित्येक वर्ष दोन्ही बुवा आज भजन स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आज या हरिनामाच्या नादी लागलोय आणि आज या डबलबारी क्षेत्रात उतरलो। त्यामुळे दोन्ही बुवांना भजन काय, मनोरंजन काय आणि प्रबोधन काय ह्याची खरोखर जाणीव आहे। आणि कित्येक वर्ष बुवा हेमंत उटे यांनी कित्येक वर्ष आज भजन स्पर्धा वाजवल्यात, बुवांकडे पण बरेच दिवस होते। पण नक्कीच प्रथमतः जे आपल्याला पंचरत्नांनी हे हरिनामाचं झाड लावून दिलंय, कारण त्यांचे आशीर्वाद घेऊन आज ही भजन रूपी सेवा चालली नाही का। तुम्ही आम्ही संतांना बघितलं नाही, आपण संत फक्त वाचत आलो, पण आज खरे संत आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले, आपल्या कोकण भूमीत जन्माला आले, ते म्हणजे आपले पंचरत्न स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम। आज बघा ना, महाराष्ट्र सरकारचा पहिला जर किताब मानाचा तुरा कोणाच्या शिरामध्ये रोवला असेल तर ते म्हणजे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम, नाही काय। परशुराम बुवा पांचाळ असतील, वामन बुवा खोपकर, विलास बुवा पाटील, काशीराम बुवा परब आहेत, जयराम बुवा गाडीगावकर अशी अनेक थोर संत मंडळी आपल्या या कोकणच्या मातीत जन्माला आली आणि हा हरिनामाचा झेंडा त्यांनी अटकेपार नेऊन ठेवला बघा। म्हणून त्या पद्धतीला त्यांच्या या भजन सेवेला साजेशी अशी भजन रूपी सेवा आपण सादर करू। नक्कीच जसं जसं वारी रंगत जाईल तसं मनोरंजन होणार, त्यात काय वाद नाही। प्रथमतः त्या भगवंताचं त्या दत्तगुरूंचं भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय। धन्यवाद।
गमरे गरे ग प ध प म गरे नि नि ध ध प प म म रे ग रे ग म प ध प म ग म नि ध प म ग रे प सा रे सा नि ध ग म रे रू झुणू जरा कमी कर. सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई, म्हणून झालो पालखीचे भोई, म्हणून झालो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, आम्ही भाग्यवान आनंदाने जाण, आम्ही भाग्यवान आनंदाने जाण. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, 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 त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी
आई पावना देवी योगेश्वरी देवी भगवती आई रिवा देवी आई हरा बजरंग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय स्वामी समर्थ सत्यनारायण छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियाण कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगावकर या ठिकाणी माझे मित्र आबा पुजारे भांडूप यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद बुवा. प्रथम बारी नाही का, पहिली बारी दुसरी बारी ज्यावेळी बुवा जोडीक असतात तेव्हा आमका माहीत असा की वाघ खैसर उडी मारतो ह्या प्रेम आहोत. कारण चंदू जाधव बुवा आणि गोड माणूस आहोत आणि आम्ही कित्येक वर्ष बुवा भजन करतो नाही का. त्यामुळे पहिली काय दुसरी काय आपल्याला काय फरक पडत नाही, कारण जोडीवालो कसं होतं आपल्याला माहीत आहे. पण गायनाच्या बाबतीत नाद नाही करायचा, कारण भजन सम्राट भगवान बुवा लोकरे यांचे शिष्य पट्टे शिष्य आणि अशा मोठ्या गुरूंचे बुवा नाही का आपण मोजकीत नाव आज समाजामध्ये. आज तुम्हाला पण माहित आहे की भजन खयच्या लेवल का चालला, त्यामुळे आता भीती वाटतं कोणाकडे तरी करू. ऐकला ह्यो आमचा संसार बरोबर मी मारल्यासारखा करणार, ह्यो रडल्यासारखा करी, पण कधी कधी भडाकता आणि मग तोंडावर पडता. पण काय नाही बुवा, बिंदास काय तर बोला, पण फक्त या जागेचं पावित्र्य, कारण दत्तगुरूंचं स्थान आहे. आणि शेवटी काय जरा कलियुगीत खयचे देव जरी फिरला तरी वाचवणार ह्योचा. लक्षात ठेवा, श्रीपाद श्री वल्लभ. आणि कलियुगात ज्याची भक्ती करावी, जेवढी जमात तेवढी भक्ती करा, या स्थानात तुमका वाचवतला. बाकी खय पिशेत नारळ भरून खय चाललो, खय कोंबडा घेऊन खय चाललो, काय होणार नाही. हो सांभाळून घ्या जरा, आज थोडासा तुम्हाला जाणवत असेल. हा तू त्याच्या असो मान टकली टेकून राहलो म्हणून त्याच्यात जाऊ नको तू, पण ते का जरा कोंबड्या दाण्यात का टाकल्याशिवाय कोंबडा बुजत नाही. पण हरकत नाही बुवा, मनोरंजन करत करत बुवा आपण जाऊया नाही का. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण बराचसा उशीर झालाय. कारण दोन्ही बुवा आज गजराच्या माध्यमातून प्रबोधन नक्कीच, कारण दोघांचा प्रयत्न होत असणार की काहीतरी ज्या ठिकाणी आमची बारी, ज्या ठिकाणी आम्हाला भजन करायची संधी मिळते त्या ठिकाणी तिथल्या भजन रसिकांना काहीतरी गजराच्या माध्यमातून. आज जो गजर पहिलं तर ह्याच्या जो वर्ष 2 वर्षापूर्वी आम्ही म्हणायचो अभंग लयाक गेलो, कोण अभंग घेण्यासारखं, पण कोणाक एक म्हणता अभंग घे, मी गवळण घेतोय, गुटाळांनी पाकिट घेतला आणि की चालले घरी. पण आता तो गजर पण ज्या आमच्या गुरुजनांनी गजराच्या माध्यमाने गजराच्या माध्यमातून जे प्रबोधन केलं, तो गजर पण आता काहीतरी पाठी पडत चालू, कारण 1760 गाणी घेतात नाही काय. आणि जे मूळ गाभा आहे जो भजनाचा, जे प्रबोधन आहे, जी जनजागृती आहे, ते कुठेतरी आपण विसरत चाललो. म्हणून प्रथमतः आपण दोन्ही बुवांचे गजर व्हावेत या ठिकाणी, आणि पूर्ण पंचपदी बुवा या ठिकाणी व्हावी अशी एकमेव इच्छा. त्यामुळे जास्ती वेळ न घेता बुवा या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. या ठिकाणी अतिशय सुंदर असं साऊंड लागलाय. नाव माहित नाही तुमचं काय, काय नाव?
हा? विघ्नेश हडकर. विघ्नेश हडकर. त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो तुमचा हा व्यवसाय उत्तरोत्तर त्यात प्रगती होत जाऊ दे आणि तुम्हाला भरभराट होऊ द्या. अतिशय सुंदर. आज या मालवण तालुक्यामध्ये जर आपण आलो तर मोजकी नाव आज हिंद साऊंड आहे बघा. अभिमन्यू मेस्त्री, काका मेस्त्री. आमच्या देवगडमध्ये सँडी नानेरकर, सँडी साऊंड, माळगवे साऊंड आहे आणि त्यानंतर आता तुम्ही. कारण खरोखर देवाशपथ तुमचं काय सांगू तर साऊंडवाले जवळ पाऊण तास काढतो, पण खरोखर अतिशय सुंदर. तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. घन घन माला नभीराजया कोसळती धारा. घन घन माला नभीराजया कोसळती धारा. केकारवकरी मोर कानडी उभावली उंच पिसारा. घन घन माला नभीराजया कोसळती धारा. घन घन माला नभीराजया कोसळती धारा. गणपती बाप्पा मोरया, गणपती आज खरं तर मला बकवासात करतात. बरेच वर्ष, जवळ 10 वर्ष माझ्याकडे तबला होते बुवा, तेवढे बुवा. फक्त तुम्ही ते काय सांगून घ्यावा. नाही, तो विषय नाही की आज तुम्ही मोठे कलाकार आहात बुवा. आमका पण माहिती आहे, सगळ्यांकाच माहिती आहे. कोकण समोर तर कोकण भाषेका, पण एक दडपण असतं बुवा, लक्षात घ्या. त्यामुळे घाबरान जाऊ नको. चुकला तरी ते काय तुका गोड म्हणत. हा